राज्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा आता केवळ नागरिकांच्या त्रासाचा नव्हे तर सार्वजनिक सुरक्षेचाही गंभीर प्रश्न बनलाय। नागरिकांवरील वाढते हल्ले, लहान मुलांचे बळी आणि वाढती भीती यामुळे हा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजलाय। या पार्श्वभूमीवर सरकारने मोठी घोषणा करत मुंबईतील मालाड, मुलुंड आणि माहुल येथे पुढील 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय जाहीर केलाय। या निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कितपत नियंत्रण मिळणार याबाबत आमदार मनीषा चौधरी यांच्याशी खास बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी पाहुयात। माझ्यासोबत भाजपचे आमदार मनीषाताई चौधरी आहेत। ताई, तुम्ही एक विषय मांडलेला भटक्या कुत्र्यांचा, आज त्याच्यावरती काय परिणाम झाले? भटक्या कुत्र्यांबद्दलच्या माझी लक्षवेधी होती आणि त्याप्रमाणे मी शासनाकडे पाठपुरावा करून उपनगराचे कलेक्टर आहेत कटियार साहेब आणि आमचे तहसीलदार चप्पलवर होते, ह्यांच्या माध्यमातून 2.25 एकरचा एक भूखंड हा मालवणीमध्ये आम्ही होता, त्याचं रिझर्वेशन बदलून डॉग शेल्टर करून त्याची फाईल आता अंतिम UD कडनं पास होऊन आता मुंबई महानगरपालिकेला उपनगर कलेक्टरकडनं 2.25 एकरचा हा भूखंड मिळणार आहे। तिकडे लवकरात लवकर शेल्टर उभं करून जे उपनगरातले आमच्या विभागातले कुत्रे आहेत त्यांना प्राधान्य देऊन तिकडे उपनगरातल्या भटक्या कुत्र्याचा आता प्रश्न मिटणार आहे। ताई, काय सांगाल? भटक्या कुत्र्यांची खूप काही समस्या होती, खूप काही लोकांच्या कंप्लेंट पण होत्या की रात्रीचे फिरायला भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तर आहेच, पण त्याचबरोबर सोसायटीमध्ये इल्लिगल जे कुत्रे वापरतात श्वानप्रेमी त्याचासुद्धा खूप त्रास होतो। सोसायट्यांमध्ये मारामाऱ्या होत्या, पोलीस स्टेशनमध्ये केसेस होतात आणि ह्याच्यावर सुद्धा कारवाई करावी, निर्बंध घालावे अशी सुद्धा मी शासनाकडे मागणी केलेली आहे। हे होते ताई मनीषाताई चौधरी। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।